नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। ग्रामपंचायत सरपंचाची निवड झालेली आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार? सरपंचाचं पहिलं पद 39 कारवाईखाली पदभार झालेलं असून त्यामुळं आज 23/2/2025 रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार बिंबळी येथील सरपंच पदाची निवड झालेली आहे। मला तर सरपंच झाल्याबद्दल आनंदच आहे। 25 वर्षापासून ग्रामपंचायत बिंबळी सांभाळत आलेलं आहे। आतापर्यंत बिंबळीमध्ये उभा जातीवाद कुठल्या गोष्टीचं होऊ नये ह्या उद्देशानं ग्रामपंचायत चालविलेल्या आहे आणि ह्यापुढे सुद्धा मला तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं सगळ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गाववाल्यांनी सगळ्यांना आग्रह केला आणि तुम्ही फॉर्म भरलो आणि त्याच्यामुळं आपण सरपंच झालो तर गावाची आशा जी माझ्याकडे आहे त्या हिशोबानं मी चालेल आणि गावाचा विकास करून दाखवेल सर्वाला सोबत घेऊन। बिंबळी ग्रामपंचायतमध्ये जे आज सरपंचाचे जे निवड झालेले आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? निवड होती, आज इलेक्शन होता। पहिला जी ग्रामपंचायतमध्ये सदस्य सरपंच म्हणजे होते ते बदला झाले होते आणि आज 3 तारखेला इलेक्शन होता। त्या इलेक्शनमध्ये 2 उमेदवार होते, एक होते कसपटे आणि दुसरे होते आमचे फातिमा सत्तार शेख, हे दोघे होते आणि इलेक्शन आज झाला खूप शांतता आणि व्यवस्थित झालं आणि खास करून ह्या इलेक्शनमध्ये कुठलीही जात धर्म चाललेला नाही।
सर्वसामान्य लोकांनी येऊन मतदान केलेलं आहे आणि दुसऱ्या इतर मुस्लिम काय तिकडे बी गेले काय इकडे बी राहिले आणि त्यांचे बी जे दोन्ही समाज मिळून एक ठिकाणी येऊन मतदान केलं आणि दोघाला 8-8 मतदान पडले आणि त्यानंतर मतदान पडल्यानंतर शांतताने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि त्या चिठ्ठीमध्ये अजून डबल फातिमा सत्तार शेख यांची चिठ्ठी उचलण्यात आली. रिकॉल झाला होता का मतदान? 16 मतदान 17 होता. एक हे झालता म्हणजे बरखास्त झाला, तो सरपंच बरखास्त झाला आणि त्याचं सदस्य पदवी गेल्यामुळं 16 राहिले आणि 16मध्ये 8-8 मतदान झाले आणि त्याच्यामुळं चिठ्ठी उचलण्यात आली. त्याच्यात फातिमा सत्तार शेख यांची चिठ्ठी उचलण्यात आली. खाली गेले ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.